हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्व स्वस्त असतान आणि मस्त असतान. आज आपल्याला व्लॉगचा तिसरा दिवस. आज खूपच मजा येणार आहे व्लॉगमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, आत्ताच उठलो आहे मी नेमकंच आणि उठलं म्हटलं एक क्लिप्स शूट करावा. तर ते शूट करायला लागलो मित्रांनो. आणि असं मला वाटतं की मित्रांनो की आज आपल्याला तिसरा दिवस आहे, तरी पण तुम्ही कोणीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, व्लॉगला कंटिन्यू बघत राहा. व्लॉगला ना कंटिन्यू बघत राहा. आणि हो, आपण आता रेग्युलर सारखं आधी ब्रश करतो बघा मित्रांनो मी आधी, आणि त्यानंतर मित्रांनो ब्रश करून आंघोळ बिंघोळ करतो, त्यानंतर तयार होतो. मग तिथून पुढं तुम्हाला व्लॉगला कंटिन्यू करतो मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, नुकतीच ब्रश केला मी आणि आंघोळसुद्धा केली आणि केस पुन्हा व्यवस्थित सेट केले आहेत. आज मित्रांनो तुम्हाला सांगतो मी एक सट आहे, आणि आज सटी दिवशी तुम्हाला माहिती आहे एक तळी उचलायची असती. ती तळी कशी उचलायची ते तुम्हाला सांगतो मी व्यवस्थित, आणि ते व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवतो. चला तर डायरेक्ट भेटूया तळी उचलताना. एकटे कुठे येतात? एकटे नाही आलं, आले दोघं बी. ते आले पण याचा भाऊ नाही ना आला. हा ते डिगुरा नाही ना. चला चला. हे 2-4 जागावर गेले ना. नाही काय इकडेच बघत होतो. पहिलवान लय डेंजर आहे ह्यो. काय म्हणतो भया? काय ना भागला आता. इकडे आरतीचं दुकान आहे. भागत नाही तुम्हाला. या 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 बसा बसा बसा. देव 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 तुम्ही सगळे देवच. लावला का बाबा त्यांनी? चला, टोपी नसल काही. महाराज बोला ना. ये कसं असते बघा बरं. तुम्ही सिनियर आहेत का आम्ही सिनियर आहेत? टोपी एक असली तरी बसू बरं झाली एकच. मालकाला टोपी. बरं मालकाला टोपी. हा घेते टोपी. कुठे भांडार आजू बस बघू. बसा. या इकडून देवा कोण या असं बसा. अरे बसा बसा. पोरा होती कुठून या. मी बसतो याच्या मागे. किती त्या निवड सगळे आणून हो झाले मी उदर शिकून घालतेत का शिकून घालतेत हे कळत नाही. ऐकून घालते. आम्ही होतात मोकळी. हे जे आहे का शिवलेला माग घालते ते मागे घालायचं पावावी. असं आहे का. टोपी बिले झाली बाबा. कुठून आणली नाही काय? बाजारला कुठं पाहुणे यायला तिथं बघायला. इथं आवरायचं पडलंय तू असं वाटायच्यात हिची बाई ती. डोक्याला दणका दिलं. काय नाही काय मग येईन करून बस ना बाबा. पाहुणाच ना तू बी. झाले ना. झाले काम पुरते झाले दादा. सगळे पाहुणेच होते आमचे. आम्ही आमच्या टाकी बघत होतो. हो तर फायनली मित्रांनो, तळी उचललेली मागं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर उचलली की मी घरी आलो. जेवण बिवण केलं मित्रांनो आता जस्ट एक 5 मिनिटापूर्वी. आणि आता मी आनंद घेतोय मॅचचा. इंडिया वर्सेस बांगलादेश मॅचचा आनंद घेतो. तुम्हाला बघायचा का मित्रांनो? ते बघा, इंडिया वर्सेस बांगलादेश मॅचचा आनंद घेतो मी. तर इथपर्यंत जर व्लॉग जर बघत असला तर इथून पुढे बी कंटिन्युअसली बघत राहा. म्हणजे कसं आपले चॅनल म्हणजे न्यू नाही, मी 2022 पासून मित्रांनो यूट्यूबवर आलेलं आहे. 2022 मला खरं कळलं होतं मित्रांनो. 2019-20ला कळलं होतं की यूट्यूबवर पैसे असतात, पण माझं काय एवढं मन नाही लागलं त्याच्यामध्ये. पण कसं आहे मित्रांनो, मी
व्हिडिओ टाकला होता. पहिला व्हिडिओ मला वाटते 2021च्या एंडला टाकला होता. मी दुसरी ईमेल आय डी होती त्याच्यावर टाकला होता एक व्हिडिओ. पहिला व्हिडिओ यूट्यूबवर सोडला होता 2021च्या एंडला. तर काही रिस्पॉन्स नाही भेटू राहिला. मी 2-4 व्हिडिओ सोडले. त्याच्यानंतर 2022ला थोडे व्हिडिओ जास्त टाकले मित्रांनो. 2022ला टाकले. त्याच्यानंतर 2023ला टाकले. 2023चे व्हिडिओ असतील मग ह्याच्यावर 22चे 23चे ह्या चॅनलवर बघा तुम्ही. मागं बरेच व्हिडिओ असतील. माय फर्स्ट व्लॉग पण बनवलेला आहे मी 2022-23. माझ्या काय आठवणीत नाही. माय फर्स्ट व्लॉगसुद्धा बनवलेला आहे. त्याचं थंबनेल टायटल मला त्यातला खूपच नाद होता यूट्यूबवरचा. पण पुन्हा मधात मी बऱ्याच बार ते स्किप केलं. मधात गॅप दिला मित्रांनो. मी ते कंटिन्युअसली केलं नाही मी. आणि आता मला वाटतं कुठंतरी मी जर त्या टायमिंगला कंटिन्युअसली जर केलं असतं तर आता मला त्या मेहनतीचं फळ आता भेटलं असतं. ते थोडंसं तेवढंच अफसोस आहे मित्रांनो मला. कारण की एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर ती लगेच मिळत नाही. तुम्हाला तर माहिती आहे कोणत्याही गोष्टीला थोडा टाईमच लागतो. त्यासाठी संयम महत्त्वाचा आहे मित्रांनो. संयम हा माणसाच्या अंगात असणं गरजेचं आहे. संयम ज्या व्यक्तीत नाही का मित्रांनो, तुम्हाला सांगतो तो व्यक्ती ना कधी बी रागीट असतो. रागीट संयम संयम जर असला तर तो व्यक्ती समजून मी घेतो आणि कोणत्या बी गोष्टीला तो असं म्हणजे हे करीत नाही, जास्त हट्ट करीत नाही. त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथून पुढं कंटिन्युअसली करायचं आहे. कसे असू काय असू, मला बोलता येऊ नाही येऊ, हळूहळू जे बोलण्याचे स्किल्स आहेत माझे बोलण्याचे जे स्किल्स आहेत आता सध्या जे बोलतो तुम्हाला ते व्यवस्थित वाटत तसं तुम्ही बोरिंगसुद्धा होत असता मला माहिती आहे मित्रांनो. तर माझ्या ह्याच्यात आणखीन सध्या बोलण्याचे एवढे स्किल नाहीत. पण हळूहळू बोलण्याचे स्किल येतील. आता बरं मला एक सांगा, तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो मी, प्रश्न विचारतो. आता एखाद्या फील्डमध्ये उतरल्या डायरेक्ट ती गोष्ट जमते का? उदाहरणार्थ तुम्हाला ट्रॅक्टर चालवायचं आहे किंवा मोटरसायकल चालवायची, तुम्ही डायरेक्ट बसला तर डायरेक्टच तुम्हाला मोटरसायकल आली असं होतं का? तुम्ही एखादी बार तरी पडला असता आणि तुम्हाला एखादी बार तरी अनुभव आला असेल हे असं असते, कुणीतरी सांगितलं असेल मित्रांनो. तसंच असतं ह्या स्किलचं बी. कॅमेऱ्यासमोर बोलणं सोपं नाही. तुम्हाला जर खोटं वाटत असलं तर मला जर तुम्ही 8 मिनिटाचा व्हिडिओ असं जर एक लगट जर बोलून टाकला तर मित्रांनो, 8 मिनिटाचा व्हिडिओ लगट बोलून ते बी कसं असं अडकत टाकत नाही तर तुम्हाला मी 10 रुपये फोनपे माहिती नाही ते का. असं अडकत आलं नाही पाहिजे. मी जसं बोलतो का तसं नाही आलं पाहिजे. बाकीचे यूट्यूबर लोकांना 4-4, 5-5 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे ते एक लगट बोलते तर. आणि त्यांचे जे स्किल्स आहेत कोणते कॅमेरा क्वालिटी ते आपल्यात नसते ना. कारण की ते कमवतात तर ते त्यामध्ये गमवू पण शकतात ना. त्यासाठी मित्रांनो सपोर्ट करीत राहा. ऑब्वियसली मला माहिती आहे की आपला बोलण्याची जी स्किल्स आहे थोडीशी खराबच आहे. पण हळूहळू मी फुल ट्राय करतो आहे. जेवढा होईल माझ्याकडून ट्राय करणं स्किल सुधारायचा तेवढा ट्राय करतो आहे. आणि तुमचा पण सपोर्ट राहू द्या. जर तुमचा सपोर्ट नाही राहिला तर मी डिमोटिवेट होऊन पुन्हा एकदा बंद करू शकतो. पण मी यावेळेस काही ॲव्हरेज 0 जरी आले तरी मी ऑब्वियसली ते चालूच ठेवणार आहे. कारण की मला आत्ता पश्चाताप होऊ राहिला. मी जर 2021ला जर चालू केलं असलं तर आज 4 वर्षात मी बोलायची भलेही मला यश नसतं भेटलं तरी पण माझी जी बोलायची स्किल आहे ती तर सुधारली असती. जी आता सध्या बोलतो ती बोलायची स्किल्स असते ती तर सुधारली असती. कॅमेऱ्यात कसं बोलायचं, व्हिडिओ कसा काढायचा ते तर समजलं असतं की नाही. तर मित्रांनो आता एवढंच बोलायचं होतं मला. ऑब्वियसली इथून पुढं ओला कंटिन्यू करू. चला.